Good afternoon everyone. First of all सॉरी फॉर माय टेक्निकल इश्यूज तर मी व्हिडिओ लेट टाकत आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण ग्रॉस डायग्नोसिस बघितलं होतं. तर फर्स्ट आहे ग्रॉस डायग्नोसिस म्हणजे काय? ई सी जी पेपर आपल्या हातात आल्यावर आपण ग्रॉसलीचे वेव्सचे मॉर्फोलॉजी चेक करतो, त्याला डायग्नोसिस असं म्हणतो. त्याच्यामध्ये फर्स्ट काय होतं तर आपलं हार्ट रेटचा फॉर्म्युला काय होता 60 डिवायडेड बाय आर डिस्टन्स प्लस 0.04. ओके. त्याच्यानंतर रिदम काय होतं की एक वेवमध्ये सेकंड वेवमध्ये युजली जो आर डिस्टन्स असतो तो इक्वल आहे का बघणे म्हणजे रिदम आहे बघायचं. आणि ॲक्सिस होता. ॲक्सिस काय होता तर फर्स्ट लीड आणि ए व्ही एफ लीडमधला जो ॲक्सिस होता म्हणजे आर एस पोटेन्शियलचा डिफरन्स काढून जो आपण ॲक्सिस काढत होतो त्याच्यामध्ये काय होतं तर लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन आणि राईट ॲक्सिस डेव्हिएशन होतं. ओके. आता आपण काय बघणार आहे तर फाईन डायग्नोसिसमध्ये काय सांगितलं आहे की आता इंडिव्हिज्युअल जो PQRST कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये जे इंडिव्हिज्युअल वेव आहे त्याच्या मॉर्फोलॉजीवरून आपण डायग्नोसिस करणार आहे. तर फर्स्ट आपली कोणती आहे पी वेव. तर जसं आपण आधी शिकलो पी वेव कशात बघणार आहे आपण सेकंड V1 आणि V2 लीडमध्ये बघायचे. ओके. तर सेकंड लीडमध्ये पी वेवचं स्ट्रक्चर कसं असतं. ही फर्स्ट P1 काय आहे तर राईट ॲट्रियम. हे P2 कोणती आहे लेफ्ट ॲट्रियम. त्याच्यानंतर हा QRST कॉम्प्लेक्स म्हणजे ही जी नॉर्मल मॉर्फोलॉजी आहे QRST कॉम्प्लेक्सची याच्यामध्ये काय हे पी काय सांगताय तर इंडिकेट्स RA डिपोलरायझेशन म्हणजे राईट ॲट्रियम डिपोलरायझेशन इंडिकेट करतं. ओके. खरं आणि V1 V2मध्ये हे P2 आहे तो इन्व्हर्स होतो. ओके. म्हणजे निगेटिव्ह पोटेन्शियल होतं लेफ्ट ॲट्रियमचा. ते कसं ते बघूया आपण आता. याच्यामध्ये पहिला रूल्स बघू. रूल्समध्ये काय सांगितलं वेन द कंडक्शन इज टुवर्ड द इलेक्ट्रोड डिपोलरायझेशन इज पॉझिटिव्ह आणि रिपोलरायझेशन इज निगेटिव्ह. जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं जेव्हा इलेक्ट्रोड फर्स्ट व्हिडिओ लक्षात घ्या जेव्हा इलेक्ट्रोड्स त्याच्या जवळ जेव्हा इम्पल्स येतो तेव्हा ती काय होते पॉझिटिव्हिटी घेऊन येते आणि त्याच्या जेव्हा लांब जातो तेव्हा ती काय होणार आहे निगेटिव्ह वेव्ह घेणार आहे. ओके. तर आता आपण बघणार कोणत्या लीडमधलं आहे फक्त V1 आणि V2 त्याच्या अकॉर्डिंगली बघायचं आहे. जेव्हा राईट ॲट्रियम इथे एस ए नोड आहे. ओके. राईट ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट करते किंवा एस ए नोड इम्पल्स फॉर्म करते तेव्हा राईट ॲट्रियममधून ते इम्पल्स जाणार आहेत. तर आता V1 आणि V2ची लोकेशन इथे आहे. मग हे ॲट्रियममधून इम्पल्स कुठे जाणार आहेत व्हेंट्रिकल्समध्ये जाणार आहेत. ओके. म्हणजे हे जे राईट ॲट्रियमसाठी काय येणार आहे पॉझिटिव्ह पोटेन्शियल ते दाखवते. ओके. बट तेच आहे तर ह्या अकॉर्डिंगली म्हणजे ह्या इलेक्ट्रोडच्या पेक्षा जे लेफ्ट ॲट्रियम आहेत त्या ज्या वेव्ज आहेत त्या कुठे झाल्यात अवे फ्रॉम द इलेक्ट्रोड्स चाललेत. ओके. मग ह्याचं पोटेन्शियल काय येणार आहे निगेटिव्ह. म्हणजे ही वेव कशी होते एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आणि QRST कॉम्प्लेक्स आपला फॉर्म होतो आहे. आता हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह V1 आणि V2 मध्येच दिसतं कारण ह्या अवे टुवर्ड्स द V1 आणि V2 असतात. ओके. त्यामुळे हा असा कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे. आता ही P2 कोणती होती लेफ्ट ॲट्रियम म्हणजे लेफ्ट ॲट्रियमच्या अपोजिट हे वेव्स चालली आहेत लेफ्ट ॲट्रियममधले V1 V2च्या अकॉर्डिंगली ते वेव्स अवे चालले त्यामुळे हे काय होणार आहे इन्व्हर्स होणार आहे. आणि जास्त मॉर्फॉलॉजी फिजिओलॉजिकल चेंजेस आपण V1 V2मध्ये बघतो कारण ह्याच्यामध्ये काय होतं P1 आणि P2 यांचे पोटेन्शियल सेम राहते रादर लेफ्ट ॲट्रियमची आहे ती स्मॉल दॅन राईट ॲट्रियम असते त्यामुळे काय होतं की राईट ॲट्रियम आहे ती ओव्हरलॅप करते आणि त्यामुळे एकच पी आपल्याला दिसते. बट V1 आणि V2मध्ये काय होणार आहे अपोजिट पोटेन्शियल असल्यामुळे आपल्याला दोन्ही वेव्स व्यवस्थित दिसतात. ओके. तर आता पुढे बघू नॉर्मल क्रायटेरियामध्ये काय सांगितले आपले थ्री पीस सांगितलेत. ओके. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे पॅटर्न जसं आता आपण बघितला म्हणजे काय तर एक पॉझिटिव्ह पी वेव्ह असणार आहे आणि त्याच्यासाठी 1 QRST कॉम्प्लेक्स असणार आहे. ओके. म्हणजे काय असणार आहे एक पॉझिटिव्ह पी त्याच्यानंतर त्याच्यासाठी नॉर्मल QRST कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर हा जो कॉम्प्लेक्स आहे हा काय इंडिकेट करणार आहे हा इंडिकेट करतो की एक हार्टबीट इम्पल्स बाय दी एस ए नोड म्हणजे एस ए नोड जो होता आपल्या हार्टमधला त्यांनी एक कॉन्ट्रॅक्शन किंवा एक इम्पल्स तयार केलेला आहे म्हणजे हे इंडिकेट करतं एक पी वेव्ह आणि त्यालाच आपण सायनस बीट्स असं म्हणतो. त्याच्यानंतर सेकंड काय आहे तर पोटेन्शियल काय होतं आपल्याला की त्याच्यामध्ये इम्पल्सचं पोटेन्शियल बघत होतो. आता हा आपला काय होता एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस ह्याच्यामध्ये आपण काय घेत होतो पिरियड. ओके. आणि इथं काय घेत होतो पोटेन्शियल. आता इथे पोटेन्शियल आपण MV या युनिटमध्ये न बघता स्क्वेअर्समध्ये बघणार आहे कारण आपला ECG ग्राफ आपण लक्षात ठेवला आहे जसं लाईक आता MV वगैरे इतकं मेजर करता येत नाही त्यामुळे आपण काय ग्राफिकल रिप्रेझेंटेशननुसार आपण त्याचे स्क्वेअर्स बघतो म्हणजे आता सपोज हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे.
ओके. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे 1 to 3 स्क्वेअर पोटेन्शियल असायला पाहिजे. म्हणजे ती पी वेव्ह ह्यापासून ह्यापर्यंत ह्या लेंथपर्यंत जाईल एवढी असायला पाहिजे. जसं की ही मिनिमम आहे आणि मॅक्सिमम 3 स्क्वेअरपर्यंत ही असू शकते. म्हणजे ह्या रेंजपर्यंतच ती असणार आहे. ओके. तसंच पिरियड किती असणार आहे 3 स्क्वेअर म्हणजे 1 to 3 एवढ्या पिरियडमध्येच ती असणार आहे आणि ही नॉर्मल क्रायटेरिया त्याच्यासाठी आहे. आता अबनॉर्मल्स कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण बघूया. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण ह्याच्यामध्ये काय आहे तर पीच्या 5 ॲबनॉर्मॅलिटीज आहेत. ओके. मग आपण ह्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवू शकतो PS5 जो व्हिडिओ गेमनुसार असतो तो त्यामधून लक्षात ठेवू शकतो ट्रिक आपण. त्यातली फर्स्ट काय आहे इन्व्हर्टेड पी. इन्व्हर्टेड पीमध्ये काय सांगितलं आहे द कंडक्शन इन द ॲट्रिया इज फ्रॉम लेफ्ट टू राईट. हां, म्हणजे काय तर लेफ्ट ॲट्रियमपासून राईट ॲट्रियमपर्यंत कंडक्शन होतं. द हार्ट बीट इम्पल्स प्रोड्युस्ड बाय द राईट ॲट्रियम. त्याच्यामध्ये काय होतं इन्व्हर्टेड पी म्हणजे जसं आपण इथे बघितलं इन्व्हर्टेड पी आपण कसे बघितले होते की जेव्हा V1 V2च्या अपोजिट जेव्हा हे गेले होते राईट ॲट्रियममध्ये इम्पल्सेस गेले होते तेव्हा आपण त्याचा इन्व्हर्टेड पी बघितलं होतं. जेव्हा ॲट्रिया पण जर आपल्याला V1 V2 किंवा जो कंडक्शन रूल जो आपण म्हटला होता जसं की बेस्ट ऑफ एक्स आहे तो बेसला काय असणार आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असणार निगेटिव्ह आणि इकडे असते पॉझिटिव्ह आणि ह्याच्यामध्ये कसं असणार आहे राईट टू लेफ्ट. हे जे असणार आहेत हे पॉझिटिव्ह पोटेन्शियलचे पॉईंट्स आहेत. म्हणजे जसं आपण रूल्समध्ये आधी बघितलं होतं म्हणजे जे बेसपासून अपेक्सकडे जाणारे इम्पल्स आहेत ते काय करणार आहे पॉझिटिव्ह पोटेन्शियल फॉर्म करतात आणि जे राईटपासून लेफ्टकडे जाणार असतात तेही पॉझिटिव्ह पोटेन्शियल फॉर्म करतात. जेव्हा ए नोड किंवा राईट ॲट्रियममध्ये काय प्रॉब्लेम असेल तेव्हा लेफ्ट ॲट्रियम आहे ते पुढचं कंडक्शन करायला स्टार्ट करतं किंवा इम्पल्स फॉर्म करायला स्टार्ट करतं. त्यामुळे काय होणार आहे V1 V2मध्ये रादर फर्स्ट लेडमध्ये पण जी पी वेव्ह आहे ती लेफ्ट ॲट्रियमपासून राईट ॲट्रियमकडे इम्पल्स फॉर्म झाल्यामुळे काय होणार आहे इन्व्हर्टेड होणार आहे. इन्व्हर्टेड इन्व्हर्ट्स आपण लक्षात ठेवू शकतो इन्व्हर्टेड म्हणजे तिचा उलटा झाला आहे जो की राईट म्हणजे उजवीकडून डावीकडे जायचं तेच डावीकडून उजवीकडे आलं. ओके. तर नेक्स्ट आहे मेनी पीज कंडिशन. मेनी पीज कंडिशनमध्ये काय सांगितलं आहे आता ह्यातला हा सिंगल पी जसं आपण क्रायटेरियामध्ये काय सांगितलं होतं डिपोलरायझेशन ऑफ द ॲट्रिया असतो. म्हणजे एकदा डिपोलरायझेशन ॲट्रियाचं झालं तर काय होणार आहे एक सिंगल पी तयार होणार आहे आणि जेव्हा जास्त वेळा ॲट्रिया जर ह्या व्हेंट्रिकल्सपेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट म्हणजे डिपोलराईज होत असतील तर काय कंडिशन येणार आहे मेनी पीज ही कंडिशन येणार आहे. ओके. थर्ड वन इज नो पी. नो पी म्हणजे नो ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन नो एनी वेव्ह फॉर्मेशन. आता इथं कॉन्ट्रॅक्शनच झालं नाही दोन्ही ॲट्रियममध्ये तर काय होणार आहे वेव्ह फॉर्मेशन होणारच नाही आहे हार्टमध्ये. ओके. त्याच्यानंतर ना हायटेड पी. आता इथे आपण काय मगाशी बघितलं हाईट काय डिनोट करत होती पोटेन्शियल आणि जे एक्स ॲक्सिस काय डिनोट करत होता पिरियड. ओके. मग ह्याच्यामध्ये जेव्हा पोटेन्शियल ऑफ राईट ॲट्रियम ही इज हायर म्हणजे काय असणार आहे जर इम्पल्सचा रेट आहे किंवा इम्पल्सची जी इंटेन्सिटी आहे ती पोटेन्शियल आहे त्याचं ते जर हाय असेल आणि मोर दॅन नॉर्मल कॉन्ट्रॅक्शनपेक्षा ते जास्त कॉन्ट्रॅक्ट झालं तर इथं हाईट अँड पी ही कंडिशन फॉर्म होते. ह्याच्यामध्ये काय होणार आहे तर पोटेन्शियल हाय असणार आहे. आणि तर बायफिड पीमध्ये काय सांगितलं आहे जेव्हा राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियम ह्याच्यामधला जो पोटेन्शियल आहे तो लेफ्ट ॲट्रियमचा कमी असतो राईट ॲट्रियमपेक्षा फर्स्ट लेनमध्ये. त्यामुळे काय मिळते आपल्याला सिंगल पी मिळते. ओके. जेव्हा काय होतं लेफ्ट ॲट्रियम आणि राईट ॲट्रियम जर इक्वल किंवा लेफ्ट ॲट्रियम इज मोर प्रोमिनंट दॅट द राईट ॲट्रियम पोटेन्शियल असेल तेव्हा काय होतं ते एकमेकांना कॉम्पीट करायला लागतात. त्यामुळे काय होतं रे P1 ही फॉर्म होणारच आहे कारण राईट ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होणार आहे बट त्याच पोटेन्शियलने अदरवाईज जास्त पोटेन्शियलने ही P2 जी खाली होती इन्व्हर्टेड झालेली V1 V2मध्ये आणि फर्स्ट लीडमध्ये ती ओव्हरलॅप झाली होती बाय P1 ती पण मोठी होणार आहे आणि त्यानुसार हे काय होणार आहे हा कॉम्प्लेक्स तयार करतात. ह्यालाच आपण काय म्हणतो बायफिड. आता ह्याचे कंडिशन्स वगैरे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.